नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी, मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके ऑफलाईन सादर करण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक 1 येथील आदेशान्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ समाजकार्य महाविद्यालय हा विषय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ST सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील 1093 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी पात्र असलेल्या 738 कर्मचाऱ्यांचा समावेश ST शालार्थ सेवार्थ प्रणालीमध्ये करण्यास संदर्भ दिन क्रमांक 3 येथील पत्राने मान्यता देण्यात आली आहे। उर्वरित अपात्र असलेल्या 355 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश ST सेवार्थ प्रणालीमध्ये होईपर्यंत किंवा त्यांच्या सेवा संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने वेतन देयके सादर करून निधी आहरित करण्यास व संवितरण करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे। संचालक उच्च शिक्षण पुणे यांनी प्रस्तुत अपात्र असलेल्या 355 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणाची तातडीने तपासणी करून सदर कर्मचारी पात्र ठरल्यानंतर या कर्मचाऱ्यांचा समावेश ST सेवार्थ प्रणालीमध्ये करण्याची कारवाई करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली तर व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।